नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शर्मा आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 9 सप्टेंबर 2024 वार सोमवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे हे आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा। तर चला तर पाहू की आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय परिस्थिती पाहायला मिळते। शेवग्याच्या शेंगाची क्वालिटी पाहू शकतो तर चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 40 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकतो, त्याचबरोबर आवकही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आवक कमी झाल्यामुळे थोडंसं दरामध्ये तेजी 2 दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते। टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता तर साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोमध्ये दर जे आहे ते कमीत कमी 14 ते 16 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी दर पाहायला होते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापासून दर पाहायला मिळतात। तर टोमॅटोचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। क्वालिटी बरोबर आवकही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर आवक आपल्याला स्थिर असल्यामुळे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। भेंडीची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। क्वालिटीनुसार दर जे आहे ते भेंडीसाठी कमीत कमी 30 ते 35 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या भेंडीसाठी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 15 ते 20 रुपयापासून दर पाहायला मिळतात। तर भेंडीच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा पाहायला मिळते। दोडक्याची क्वालिटी पाहू शकता तर साधारणतः हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला दोडक्या पाहायला मिळते। तर दर जे आहे ते कमीत कमी हलक्या दोडक्यासाठी 15 रुपये किलोपासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त उच्चांकी दर 40 रुपयापर्यंत दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकतो तर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। काळ्या भारताची वांग्याची क्वालिटी पाहू शकतो तर चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्यासाठी 15 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 8 ते 10 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीच्या भारताच्या वांग्यासाठी दर टिकून असलेले पाहायला मिळतात। जळगाव वांग्याची क्वालिटी पाहू शकता, एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये जळगाव वांगे पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते 20 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून जळगाव वांग्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी बरोबर आवक ही चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीसाठी दर तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी 130 रुपये ते 160 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी तेजी पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी दर जे आहे ते उच्चांकी पाहायला मिळतात। वालगेवड्याची क्वालिटी पाहू शकता तर एक नंबर टॉप क्वालिटीच्या वालगेवड्यासाठी 50 ते 55 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 35 ते 40 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आवकही भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये थोडासा बदल पाहायला मिळते। भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगासाठी 50 ते 60 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता तर आवकी आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर साधारणतः माती लागलेल्या भुईमुग शेंगासाठी दर जे आहे ते 50 रुपयापासून पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगा पाहायला मिळतात। काकडीची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला होते। तर त्याचबरोबर हिरव्या काकडीची आवक पाहायला मिळते। तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत हिरव्या काकडीसाठी दर पाहायला होते। क्वालिटीनुसार दरामध्ये तेजी पाहायला मिळते। आवक ही चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। बीनची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये बीनसाठी साधारणतः 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता तर दर ही आपल्याला तेजीमध्ये असलेली पाहायला मिळतात। पावट्याची क्वालिटीनुसार दर जे आहे ते पावट्यासाठी 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। क्वालिटीनुसार दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। डांगरची आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर डांगरसाठी दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या डांगरसाठी 8 ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये 4 ते 5 रुपयापासून दर पाहायला मिळते। पुणेरी गवारची क्वालिटी त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। क्वालिटीनुसार दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। एक नंबर टॉप क्वालिटीच्या पुणेरी गवारसाठी 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आवक ही भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते 10 ते 5 रुपयांनी कमी जास्त होताना पाहायला मिळतात।
शिमला मिरचीची क्वालिटी पाहू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या शिमला मिरचीसाठी दर जे आहे ते 40 ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 ते 25 रुपयापासून दर पाहायला मिळतात. आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये आज तेजी थोडीशी पाहायला मिळते. करटोल्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला करटोल्यासाठी आज 100 ते 150 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. वांग्याची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी दर जे आहे की 20 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून दर पाहायला मिळतात. आवकही भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. कारल्याची क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 20 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये तेजी आज कारल्यासाठी पाहायला मिळते. फ्लावरची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या फ्लावरसाठी 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 20 रुपयापासून दर पाहायला मिळतात. आवकही भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये तेजी पाहायला मिळते. भोपळ्याची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीच्या दुधी भोपळ्यासाठी दर जे आहे ते 20 ते 22 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी पाहायला मिळते, तर कोबीसाठी दर जे आहे ते कमीत कमी 7 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत कोबीसाठी दर पाहायला मिळते. कवळ्या आल्याची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कवळ्या आले पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते 30 रुपये ते 40 रुपयापर्यंत चांगल्या कवळ्या आल्यासाठी दर पाहायला मिळते. आवकही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते कवळ्या आल्यासाठी टिकून असलेले पाहायला मिळतात. क्वालिटी पाहू शकता, तर त्याचबरोबर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता, तर दर जे आहे ते 2 ते 3 दिवसापासून उतरलेले पाहायला मिळतात. तर साधारणतः एक नंबर टॉप क्वालिटीच्या सातारा आल्यासाठी दर जे आहे ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. क्वालिटी बरोबर आवकी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, तर दर जे आहे ते थोडेसे उतरलेले पाहायला मिळतात. चवळीची भाजीची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते 8 रुपयापासून ते जास्त जास्त 12 रुपयापर्यंत चवळीच्या भाजीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. मेथीची क्वालिटी पाहू शकता, तर हलक्या क्वालिटीमध्ये मेथी पाहायला मिळते. तर टिक बनलेली मेथीसाठी साधारणतः 10 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत मेथीसाठी दर पाहायला मिळतात. आवक आहे, पण दरामध्ये स्थिरता बरेच दिवसापासून मेथीसाठी पाहायला मिळते. कोथिंबीरीची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दरामध्ये स्थिरता पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत कोथिंबीरीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये 2 ते 3 दिवसापासून कमी जास्त होताना पाहायला मिळते. हिरव्या मिरचीची क्वालिटी त्याचबरोबर आवकही पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत हिरव्या मिरचीसाठी दर पाहायला मिळते. आवकही आहे, त्याचबरोबर दरामध्ये कमी जास्त होताना पाहायला मिळते.